झी 24 तास, एक पाऊल पुढे। या साऱ्या संदर्भात आपण चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या सोबत आहेत। दीपक, काय सांगाल? पवार यांनी अतिशय महत्त्वाची काही विधानं केलेली आहेत। या संपूर्ण पत्रकार परिषदेचा रोख नेमका कशावर होता, काय सांगाल? ऋषी, प्रामुख्याने शरद पवारांनी ठाण्याची पत्रकार परिषद घेतली, त्याकडे जर आपण बघितलं तर इथे जो अनधिकृत बांधकामांचा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चेला आलेला आहे आणि जवळपास ठाण्यात आपल्याला माहिती आहे ठाणे आणि ठाणे परिसरामध्ये 70% जास्त बांधकाम ही अनधिकृत आहेत आणि या बांधकामांवर कारवाई केली तर सामान्य माणूस या अनधिकृत इमारतींमध्ये राहतोय, तो रस्त्यावर आहे। आणि हीच बाब राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला उचलली। जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथले स्थानिक आमदार आहेत, त्यांनी बाब समोर आणली की 70% लोकांवर जर कारवाई झाली तर 70% लोक रस्त्यावर येतील आणि हे आम्ही होऊ देणार नाही। अनधिकृत बांधकामांना आम्ही पाठिंबा देऊ, कारण सामान्य लोक रस्त्यावर येतील। आणि तीच भूमिका शरद पवारांनी ठाण्यात जाऊन मांडली। शरद पवारांचं म्हणणं होतं की अनधिकृत बांधकामावर कारवाई करा, परंतु जे मोठ्या प्रमाणावर लोक या अनधिकृत बांधकामामध्ये राहत आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सरकारने सोडवला पाहिजे। त्यासाठी एक ठोस पॉलिसी आखली पाहिजे। त्यांनी उल्हासनगरचं उदाहरण दिलेलं आहे। उल्हासनगरमध्ये आपल्याला माहिती आहे की दंड आकारून तिथली अनधिकृत इमारती अधिकृत करण्यात आल्या। असा कुठला तरी पॅटर्न ठाण्यात राबवावा जे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम झालंय आणि इथल्या सामान्य माणसांना संरक्षण द्यावं, ही भूमिका शरद पवारांनी ठाण्यात मांडली। आणि मला वाटतं की ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेण्यामध्ये शरद पवारांचा हीच प्रमुख भूमिका होती की इथला जो ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा विषय आहे त्या संबंधी सरकारला एक संदेश द्यावा, महापालिकेला संदेश द्यावा की ही कारवाई थांबवावी आणि सामान्य लोकांचा विचार करावा, माणुसकीच्या दृष्टीने विचार करावा आणि या त्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्लॅन सरकारने तयार करावा आणि नंतर अनधिकृत बांधकामांसंदर्भात सरकारने आपली भूमिका ठरवावी। यासाठीच प्रामुख्याने शरद पवारांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली असावी। ऋषी, नक्कीच आपण पाहतोय की या साऱ्या संदर्भात त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं की कारवाई करायची असेल तर आमदारांच्या बांधकामांवर अगोदर करा। या विधानाचे संकेत कसे लावायचे? विरोधी पक्षांसाठी होते की स्वपक्षातल्या आमदारांसाठी? ऋषी, पवारांनी हा जो संदेश दिलेला आहे तो सर्व पक्षातील आमदारांना दिलेला आहे, कारण आपल्याला माहिती आहे ठाण्यात अनेक पक्षाची कार्यालय अनधिकृतपणे उभी राहिलेली आहेत। त्यामुळे जर महापालिकेने अनधिकृत बांधकामावर मोठ्यांच्या म्हणजे आमदारांच्या, लोकप्रतिनिधींच्या अनधिकृत बांधकाम करताना किंवा बिल्डर्स असतो त्यांच्या मनात एक भीती निर्माण होईल की जर लोकप्रतिनिधींच्या आमदारांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होते तर आपण अनधिकृत बांधकाम उभं करू शकत नाही। हा संदेश कुठेतरी पवारांना द्यायचा होता, परंतु सरसकट अनधिकृत बांधकामावर कारवाई करता नक्कीच। एकूणच आपण जर पाहिलं तर या संपूर्ण अनधिकृत प्रश्नावर अधिकृत अशी त्यांनी भूमिका मांडली आणि यानंतर सगळ्यांचं जे लक्ष लागलं होतं ते दीपक म्हणजे अजित पवारांच्या संदर्भात पवार कोणतं स्टेटमेंट करतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। त्या संदर्भात असं म्हणणारे की आता माफी मागितली, आता हा विषय संपवा, याचे आपण अर्थ आणि संकेत कसे लावायचे? निश्चितच, कारण अजित पवारांच्या वक्तव्यानंतर ज्याप्रमाणे विरोधकांनी राज्यामध्ये रान पेटवलेलं आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली, या संदर्भात शरद पवारांकडून अधिकृत प्रतिक्रिया आली नव्हती। शरद पवारांनी ट्विटरवर माफी मागितली होती, ही चर्चा होती, परंतु हे ट्विटरवर आपण माफी मागितली नव्हती हे पवारांनी आज स्पष्ट केलं आणि पवारांनी आज पहिल्यांदाच अजित पवारांच्या विषयी अधिकृत भूमिका मांडली। नक्कीच दीपक, ही जी भूमिका आहे त्या संदर्भात आपण जास्त बोलणार आहोत। नेमकं अजित पवारांसंदर्भात काय बोलले पाहूया। विधान परिषदेमध्ये आणि त्या ठिकाणचं भाषण ते अत्यंत अनुचित होतं, अयोग्य होतं आणि सत्तेच्या महत्त्वाच्या जागेवर बसलेल्या प्रत्येक व्यक्तींनी बोलताना खबरदारी घेतली पाहिजे। लोकांचे प्रश्न ज्यावेळेला असतात त्यावेळेला अधिक काळजीपूर्वक भाषा वापरली पाहिजे आणि माझ्या दृष्टीनं ही त्यांची भूमिका चुकीची होती। त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आणि त्याशिवाय बाहेर त्यांनी जाहीरपणानं दिलखुलासपणानं माफी मागितलेली आहे। माझ्या मते एकदा माफी मागितल्याच्या नंतर आणि माणसाला चूक लक्षात आल्याच्या नंतर ती चूक कबूल केल्याच्या नंतर याला कुठेही पूर्णविराम हा द्यायला हवा आहे। आपल्यासोबत ज्येष्ठ सामाजिक विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ आपल्यासोबत आहेत। बाळ सर, झी 24 तासमध्ये आपलं स्वागत। राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष यांनी असं विधान केलंय की या आता माफी मागल्यानंतर या विषयाला पूर्ण विराम द्या। तुम्हाला वाटतंय की ही सोयीस्कर भूमिका आहे? तुमचं मत काय आहे यावर? मला असं वाटत नाही ही सोयीस्कर भूमिका आहे, कारण काय आहे की आपण बघतोय की गेले 4-5 दिवस विधानसभेचं कामकाज सगळं याच प्रश्नावर बंद पडत आहे आणि राज्यापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, महत्त्वाच्या समस्या आहेत, त्याच्यावर चर्चा होण्याऐवजी याच्यावर म्हणजे अजित पवार आता जसं तुम्ही ऐकवलं तसं शरद पवार म्हणाले तसं अजित पवारांचं हे वक्तव्य अत्यंत गैर होतं, अनुचित होतं, अयोग्य होतं
आणि हे आलेलं होतं, हे वक्तव्य त्यांच्या सत्तेची जी धुंदी असते त्याच्यातनं आलेलं होतं. आणि मुळात शरद पवार आणि अजित पवार यांच्यातला फरक आहे. शरद पवार काय अनेक वर्ष सत्तेवर राहिलेले आहेत, 4दा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, पण त्यांच्या आयुष्यात, राजकीय आयुष्यात त्यांनी अशा पद्धतीने कोणाबद्दलही जाहीररित्या आणि कसंही बोलल्याचं मी तरी ऐकलेलं नाही. आणि कोणी असं म्हटलं शरद पवार असं बोलले तर मी निखालसपणे सांगू शकतो की तो माणूस खोटं सांगतोय. तसं अजित पवार यांच्याबद्दल बोलता येत नाही. हा दोन व्यक्तींच्या पिढीतला राजकीय संस्कृतीतला फरक आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की सोयीस्कर भूमिका आहे, कारण आता हे झाल्यावर ह्याच्या पुढे तुम्ही काय करणार. म्हणजे त्यांनी माफी मागितली, हे मागितली, त्याच्या पुढे राजीनामा द्यायचा झाला तर मग अनेक लोकांना राजीनामे द्यावे लागतील. ज्या पद्धतीने म्हणजे आता उदाहरणार्थ यांच्याबद्दल मनसेने जी काही आंदोलनं केली ती इतकी हीन पद्धतीची होती. त्याच्याबद्दल राज ठाकरेंना सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांना जरा म्हणजे त्यांना थांबवावं लागलं. आता हे आपल्याकडे एकंदर सांस्कृतिक पातळी समाजाची जी घसरलेली आहे, हा फरक आहे. राजकीय संस्कृती आता इतकी भरड आणि इतकी उथळ झालेली आहे की त्याच्यात लोक काही करतात. त्यामुळे मला असं वाटतं की शरद पवारांची भूमिका सोयीस्कर आहे असं म्हणणं हे चुकीचं ठरेल. त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे आणि ही भूमिका योग्य आहे. आणि त्यांनी जे सांगितलं, आणि माझा असा अंदाज आहे, म्हणजे आता तुम्ही दाखवलं त्याच्यात ते म्हणाले नाही, पण त्यांनी शरद पवारांनी अजित पवारांना या बोलल्यावर सांगितलं असेल की तुम्ही माफी मागा म्हणून. कारण शरद पवारांची ह्या पद्धतीची राजकीय पठडीच वेगळी आहे. आता ह्याच्या पुढे कोणाला याचं राजकारण करायचं असेल तर निवडणुकीत त्याचं मला असं स्वतःचा आडाखा असा आहे की ह्याची काही प्रमाणात फटका राष्ट्रवादीला निवडणुकीच्या ह्याच्यात बसू शकतो. आणि दुसरा असा भाग आहे की अजित पवारांचे जे राष्ट्रवादीतले विरोधक आहेत ते याचा वापर करून घेण्याची शक्यता आहे. या दोन गोष्टी होऊ शकतात, पण ते राजकारणाचा भाग झाला. एकंदर राजकीय संस्कृतीचा जर विचार केला तर शरद पवारांची भूमिका योग्य आहे असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद सर. आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत प्रकाश बाळ होते, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक होते. पवारांची असलेली राजकीय भूमिका ते आपल्याशी विशद करत होते. त्याचबरोबर आपले प्रतिनिधी दीपक भातुसे देखील होते. या दोघांचेही आभार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.